पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लिडिंगमध्ये खासदार हेमंतजी सावरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या PWDचे अधिकारी सर्वांच्या MMRDचे संबंधित या शहरातले ब्रिजेस, या शहरातले असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिकृती असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची होणारी प्रगती हिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला सोडून समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, उड्डाण पुलाचं काही काम बाकी आहे. उड्डाणाचा सोहळा पार पडतोय. घाई नक्की याच्यामध्ये घाई दिसते असं वाटतंय. घाई नाहीच, किंबहुना अतिशय शांततेने सगळ्यांनी भाषणं केली, अतिशय समर्पक भाषणं झाली. या ठिकाणच्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला. स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान महापौर अजू पाटलांनी केला. म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता एकत्र येण्याची भूमिका ठेवणारं प्रगल्भ नेतृत्व हे निश्चितपणे वसई विरार शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल. झेंड्यांचा वॉर इथं पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी भाजपचे झेंडे लागले त्या ठिकाणी बहुजनचे झेंडे लागलेले आहेत. बॅनर देखील त्याच ठिकाणी लागले. मी काय बोललो की जनता सब कुछ जानता. सर, शेतकऱ्यांना मोबदला अजून मिळालेला नाही, त्याबद्दल काय म्हणतो? मोबदला ज्यांना मिळाला त्यांना निश्चितपणे मोबदला देऊ आम्ही. अभी हिंदी पुल का अभी कई सारा काम जो है अभी यहाँ पे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.